अजित पवार यांच्या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। आपल्यासोबत बारामतीचे नगरसेवक किशोर मासळ आहेत। काय सांगाल? खरं तर ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, काय सांगाल? त्या ऑडिओ क्लिप संदर्भात मी कालही माझ्या प्रेसमध्ये सांगितलं की ती मला कुठल्याही प्रकारची कशी आली, कुठून आली आणि का आली, आणि नगरपालिकेची निवडणूक झाल्यावर मी बिनविरोध झाल्यानंतर कशी प्रसारित झाली आणि आता अचानकच का आली ह्याचा शोध घ्या आणि तो मीच बोललोय का याची चौकशी करा। माझ्या विरोधात कुणी षडयंत्र केलंय का याची चौकशी करा। मी अगोदरच माझ्यावरती हे षडयंत्र होते असं भीतीचं वातावरण एक आमचे DYSP आहेत बारामती, त्यांच्याकडे पत्र देऊन केली होती, पण त्याची कुणी ही चौकशी केली नाही आणि ती ऑडिओ क्लिप माझी नाही। त्या समोर व्यक्ती कोण बोलते तो संवाद मला माहिती नाही, आणि जर तो माझा असेलच ना तर माझा मोबाईल कुणीतरी मला ट्रॅप करून हॅक केलेला आहे आणि भरपूर लोकांचे म्हणजे मला पहिल्यापासून सवय होती, मी माझ्या स्वतःच्या सिक्युरिटीसाठी मी कॉल रेकॉर्ड करतोच, पण ती बाहेर कशी आली हा मुद्दा महत्त्वाचा आहे। तुम्ही काल माफीनामा देखील मागितलेला आहे। माझ्यावरती एक गुन्हा दाखल झाला आणि त्या अनुषंगानं मी घाबरलो होतो, बितरलो होतो, त्यामुळे म्हटलं की जर एक सेकंदाची तो आवाज होता आणि त्यातच म्हटलं सगळी माझ्या नावाने खडे फोडायला लागले, म्हणून मी माफी मागून टाकली। एकंदरीत प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे यांनी पक्षातून आता हकलपट्टी देखील केलेली आहे। हो, समजलं मला ते, आता आपल्या चॅनलवरती मी पाहिलं त्यांनी हकलपट्टी केलेली आहे, पण मला असं म्हणायचंय कुठलीही शहानिशा न करता, माझ्याशी कुठलाही संवाद न करता पक्षाने हा माझ्यावरती अन्याय केलेला आहे। वरिष्ठ पातळीवरून काही आपल्याशी पक्षाकडून किंवा कोणत्या पदाधिकाऱ्याकडून काही संवाद साधण्यात आला? अजिबात मला कोणाचाही फोन नाही, कोणाचाही संवाद नाही, मला कोणी भेटलं नाही, माझं म्हणणं ऐकून घेतलं नाही, त्यांचं म्हणणं मांडलं नाही असं। एकंदरीत उद्या जे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघात स्थळ आहे तिथे आपण आत्मक्लेश करत आहात, काय सांगाल? मी माफी मागितली आत्मक्लेश आंदोलनासाठी, मी तसं पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे, पण पोलीस स्टेशनने मला तिथं जाण्यास मज्जाव केलेला आहे। काय नक्की पुढची काय दिशा? पुढच्या आत्ताशी मला समजलंय माझी हकलपट्टी झालेली आहे, त्यामुळे मी आता उर्वरित आता माझ्या सहकारी मित्रांशी घरच्यांशी बोलून मी निर्णय घेणार आहे। मी थोडासा या शॉक निर्णय आता घ्यावा लागेल ना, काय ना काय राजकीय निर्णय तर घ्यावाच लागेल, तरी घेऊ आपण। आता मी आपल्याशी या विषयावरती 2 दिवसात बोलेल। पण राजकीय निर्णय घेणार का? हा, घेणार ना। राजकारण माझं संपवण्यासाठीच हे माझ्यावरती षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र हाणून पाडायला मी चळवळीतला कार्यकर्ता आहे। मी 18 वर्ष संघर्ष करतोय, वेगवेगळे आंदोलनं केली आहेत महाराष्ट्रात, मी परिचित आहे। धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाची सुरुवात बारामतीतून मी केलेली आहे 2014, आणि तिथून सरकार आघाडीचं सरकार गेलं आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं।